नमस्कार. संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. तुमच्या घरी स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर तुम्ही काय बेत करता? तर मी 25 मिनिटामध्ये हा भात तयार केलेला आहे. त्याच्यासाठी ओलं खोबरं घ्यायचं आहे आणि भाताची क्वांटिटी तुम्ही किती घेताय तांदळाची त्याच्यावर डिपेंड आहे मसाला घेणं. मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. त्याच्यासाठी थोडं ओलं खोबरं, अद्रक, हिरवी मिरची, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घ्यायची. त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाणी न घालता हे जाडसर आपण वाटून घ्यायचं आहे. आता वाटून झालेला आहे मसाला माझा. तोपर्यंत मी इथे 2 छोटे कांदे घेतलेले आहेत. छोटे कांदे हे उभे चिरून घ्यायचे आहेत. रोज रोज भाजी, चपाती, भाकरी सगळं बनवायचा कंटाळा येतो. आज मी पटकन काहीतरी बनवायचं म्हणून हा भात बनवलेला आहे. त्याच्यासाठी आता 3 चमचे तेल घेतले. सगळ्यात आधी जिरं फोडणीला घातलं आहे. मग तेजपत्त्याचं पान, 2 दालचिनीचे तुकडे घेतलेत आणि 2 लवंग घेतलेले आहेत. आणि आता हे 1 सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि कांदा जो घेतलेला आहे मी तो उभा चिरून घेतलेला आहे. 2 छोटे कांदे घेतलेले आहेत. त्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. कांद्याला गॅस फुल ठेवायचा आहे. आणि मी मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत. भाज्यांमध्ये मी काय केलं आहे, थोडं आता इलायची पावडर घालायची आणि हळद घालायची. इलायची पावडरमुळे ह्या भाज्याला खूप छान चव येते. गाजर, वाटाणा, फरसबी आणि बटाटा ज्या भाज्या शिल्लक होत्या त्या मी थोड्या घेऊन हा भात बनवलेला आहे. आता 1 टोमॅटो आणि कढीपत्ता घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये वाटलेलं जे वाटण आहे ते घालायचं आहे आणि पाणी न घालता आपण ह्याला छान तेलावर परतून घ्यायचं आहे. तेलावर पाणी न घालता छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला आता 5 मिनटं आपण भाज्या शिजायच्यात म्हणून आपण 5 मिनटं याला झाकण ठेवून शिजून घ्यायची भाजी. आणि मी तांदूळ 1.5 वाटी घेतलेला आहे. छोटी 1.5 वाटी तांदूळ आहे, तो धुवून ठेवलेला आहे. आता तांदूळ याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि आपण त्या भाज्यांमध्ये हा तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे परतून घ्यायचा आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा मिरची पावडर घालते आहे. ही मिरची पावडर तिखट नाही आहे आणि ह्याला रंग येण्यासाठी मी मिरची पावडरचा वापर केलेला आहे. मी घरातच बनवलेली मिरची पावडर आहे. भाताला, भाज्यांना खूप छान रंग येतो या मिरची पावडरने. आता पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यावर मिक्स करून घ्यायचं परत एकदा. आणि पाण्याला जोपर्यंत उकळी येत नाही आणि पाणी जोपर्यंत आटत नाही आहे तोपर्यंत याला झाकण लावायचं नाही. आता पाणी आटलेलं आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवते आहे. 10 मिनटामध्ये भात मस्त शिजेल. आता भात शिजलेला आहे. भात बघू शकता, कलरफुल मस्त भात झालेला आहे. आणि आता तो बघा तुम्ही, खूप सुटसुटीत पण झालेला आहे. आता मी भात सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच्यावर फक्त कोथिंबीर घालायची आहे. 1 कुरडई तळलेली आहे मी आणि दही घेतलेलं आहे सोबत. त्यामुळे माझा बेत तयार आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. आणि तुम्ही कंटाळा आल्यावर स्वयंपाक काय करता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.